हल्ली तो दिसत नाही आहे. पण त्याच्या मोहिमेविषयी दोन गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो की लोकांचा एक मोठा गैरसमज असतो की खूप उंच डोंगर, खूप घनदाट जंगल, प्रचंड कडे आणि अशा परिसरात वसलेला सह्याद्री हाच फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. तर हाही सह्याद्रीच आहे. हा म्हणजे जो देशावरचा भाग आहे, जो अत्यंत वृक्ष म्हणून पूर्वी गणला जायचा, पण आता वृक्षता सगळी संपलेली आहे. याला दंडेश्वराची डोंगररांग, दंडोबा हे नाव नंतर पडलेलं आहे, की प्रस्थापित भटकंतीच्या संकल्पनांना छेद देणारी आजची मोहीम आहे. हे विधान मी अत्यंत विचारपूर्वक करतोय. की आपल्याला असं वाटतं की नाही की कुणी हरिश्चंद्रालाच फक्त जायचं, कुणी अलंगमधन कुलंगालाच जायचं, कुणी राजगड तोरणाच करायचं, पण याच्या पलीकडे महाराष्ट्र इतका सुंदर आहे की त्या सुंदर महाराष्ट्राकडे आपण बऱ्याच वेळा लोकांना असा मोठा प्रश्न पडतो की मोहिमेला चालले आणि तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये चाललेला आहात, हे काय काढलं कुठून. पण जसे किल्ले अत्यंत दुर्गम डोंगररांगांच्या माथ्यावर असतात, तसेच किल्ले देशावर त्या डोंगररांगाच्या ज्या सोंडा उतरतात त्या सोंडांच्यावर सुद्धा किल्ले असतात. कारण नेहमी डोंगराचे 2 ते 3 भाग पडतात. जसे जसे पुढे जो आपण त्या पद्धतीने सांगू की आपण आता नेमकं काय करणार आहोत. म्हणजे की एक एक छोटी गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आजच्या आपल्या मोहिमेचं हे वैशिष्ट्य कसं आहे की दुर्गांची जी शृंखला असते, म्हणजे हा विषय थोडासा व्यवस्थित समजून, दुर्गांची जी शृंखला असते ती समुद्राच्या पाण्यापासून सुरू होते. म्हणजे एक जी सगळ्यात दुर्गांची शृंखला कशी असते की पहिल्यांदा जलदुर्ग असतो. जलदुर्ग हा सगळ्या बाजूने पाण्याने वेढलेला असतो. दुसरा जो दुर्ग असतो त्याला किनारी किल्ला म्हणतात की जो खाडीच्या तोंडाशी असतो. उदाहरणार्थ आता विजयदुर्ग जर म्हटलात तर हा पूर्ण जलदुर्ग नाही आहे, तो किनारी किल्ला आहे. त्याच्यानंतर तळ कोकण सुरू होतो. तळ कोकणातले किल्ले हे सगळे वनदुर्ग आहेत. त्याच्यावर डोंगराच्या माथ्यावर जो किल्ला असतो त्याला गिरिदुर्ग म्हणतात आणि पलीकडे पुन्हा वनदुर्ग येतो आणि वनदुर्गाच्या नंतर जी सपाटी येते त्याला देश म्हणतात. त्या सपाटीवर आपण उतरतो. 751 मीटर उंचीवर असणारा हा दंडोबाचा डोंगर आहे. मिरजेचा पूर्व भाग म्हणजे ज्यावेळेला सातारा जिल्ह्याचं विभाजन झालं, हा सगळा दक्षिण सातारा जिल्हा, त्यावेळेला मिरज पूर्व भागाचा जिल्हा करावा असं डॉक्टर एन आर पाठकांनी मोठं आंदोलन केलं. तर ते आमदारसुद्धा झालेले होते. मिरजेचे आमदार एन आर पाठक या निमित्ताने आमदार झालेले होते, पण तो काही होऊ शकला नाही. आज आपण जे किल्ले पाहणार होतो त्या किल्ल्यांची काही वैशिष्ट्य आहेत आणि म्हणून आपण आज आपली मोहीम कशी आहे. आजची जी मोहीम अशी आहे की सांगली जिल्ह्यांमधला मिरज तालुका आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवरच आपण फिरणार आहोत आणि खानापूर तालुका आपल्या अजूनही पूर्वेला राहील. त्याच्यामध्ये एक किल्ला आपण असा जबरदस्तीनं ह्या मोहिमेमधून काढून टाकलेला आहे, तो म्हणजे बाणूरगडाचा किल्ला किंवा भोपालगडाचा किल्ला. तो आपण सेपरेट नंतर बनणार, कारण तो नंतर बघायला आपल्याला खूप वेळ लागतो. कारण लोकांना असं वाटतं की बाणूरगडावर काही गेलो की आपण नुसती बहिर्जी नायकांची समाधी बघितली आणि बाणेश्वराचं मंदिर बघितलं की संपलं. तसं नाही आहे. तो आपण नंतर तो करू. की बरेचसे किल्ले असे असतात की ज्यांना प्रस्थापित रूप नसतं, की खूप मोठी महाद्वारं आहेत, खूप मोठी तटबंदी आहे, पण ते टेहळणीचे असतात. त्यातला हा कोळदुर्गाचा किल्ला आहे. आपण आजची जी मोहीम आहे ती मिरज, सिद्धेवाडी, दंडोबा, जुना पन्हाळा आणि शेवटी आपण खानापूर तालुक्याच्या सीमेवर असणारा जो कोळदुर्गाचा तो किल्ला बघणार आहोत. तर हे किल्ले आपण असेच का नियमित केले किंवा असेच का निवडण्याच्या पाठीमागचे कारण आहे. हा जो आहे याला दंडोबा फॉल्ट म्हणतात. म्हणजे ज्या लोकांचा महाराष्ट्राच्या भूस्तराचा अभ्यास आहे, जसा कुर्डुवाडी फॉल्ट आहे तसा हा दंडोबा फॉल्ट म्हणतात. 30 कोटी वर्षांपूर्वी ज्या वेळेला डेक्कन प्लॅटू किंवा दख्खनेचं जे पठार आहे, दक्षिण पठार, ते जेव्हा थंड व्हायला लागलं, ते थंड होत असताना भूस्तराच्या आतमध्ये ज्या भेगा राहिल्या त्या भेगेवर असणारे हे डोंगर आहे. हे अत्यंत महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य. त्यामुळे हा सगळा भूस्तर अत्यंत अस्थिर आहे. म्हणजे लातूरला भूकंप झाला हे लोकांना असं वाटलं की इकडे कसा काय भूकंप झाला, तर त्याच्या खाली जो सियाल सायमा प्रावराणखीन गाभा असतो, तो गाभ्याचा भाग इतका अस्थिर आहे. तसा हा अस्थिर गाभ्यावर बसलेला हा भाग आहे. या फॉल्टवर एक सीमारेषा आखली गेलेली आहे की जी आदिलशाही मुलखाची आणि देशाची सीमारेषा आहे.
आपण पूर्वेकडे जर गेलो तर हा सगळा आदिलशाही भाग आहे. आपल्याला थोडं पुढे गेलो की जो आडवा रस्ता लागतो तो महाराष्ट्रातला सगळ्यात प्राचीन रस्ता आहे, त्याला गुहागर विजापूर रस्ता म्हणतात. तो पुढे आपल्याला लागतो की जो कराडमधून चिपळूण तिकडून जो येतो तो महाराष्ट्रातला सगळ्यात जुना रस्ता आहे. त्या रस्त्यावरची 2 ठाणी होती. एक ठाणं म्हणजे आपलं नवला कुंभज हे एक ठाणं होतं आणि दुसरं देशिंग हे ठाणं होतं. देशिंग हे ठाणं होतं. त्या दोन्ही ठिकाणीची जकात गोळा केली जायची. त्या जकातीवर राण्यांचा डोळा असायचा, आदिलशाहीचा राण्यांचा डोळा असायचा. इतकी जकात तिथे गोळा केली जायची. आणि त्या रस्त्यांवर टेहळणी करण्यासाठी कोळदुर्ग उत्तरेच्या बाजूला आणि दक्षिणेच्या बाजूला भूषणगड असे 2 किल्ले जिंकलेत. आपण कधी बारकाईने बघत नाही की खानापूर नाव ठेवलेलं आहे. तिथे छावणी असायची म्हणून ते खानापूर. तर म्हणजे खान कुठलाही असू दे पण तो खान असायचा. तर आज आपण जे बघणार आहोत ना, हा दंडोबा फॉल्टच्या माथ्यावरून आपण फिरणार आहोत. 1983 साली अरुणरावांना कदाचित माहिती असेल, पंडितराव खाडीलकर, त्याच्यानंतर अण्णा सहस्त्रबुद्धे, म्हणजे ते जुने नाही, नवीन अण्णा सहस्त्रबुद्धे, त्याच्यानंतर आपला श्रीकांत गुरव, असे आम्ही लोकांनी मिरजेत सिद्धेवाडीत चढून थेट बाणूरगडापर्यंत डोंगर दांडावरूनच गेलो होतो, गिरलिंगपर्यंत माथ्यावरूनच गेलो होतो. 1 दिवस लागला आणि एकमेकांची भांडलो शेवटी आम्ही, कारण कुणालाच रस्ता सापडेना पुढं गेल्यानंतर. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला दंडोबा फॉल्ट नावाचा जो भाग आहे तो पंडितराव खाडीलकरांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलेला होता. म्हणून आपण आजचा जो आहे तो प्रस्तावित, हे इतकं मी डिटेल तुम्हाला का सांगितलं की कुठल्याही मोहिमेला आपण जात असताना त्या मोहिमेचा भूगोल जर समजावून घेतलं नाही तर मग नुसतंच त्याचा भाग होता. तर इथे तुम्ही बघा, इथे पण फ्लॉवरिंग आहे, पण इथे आपल्याला पिवळी सोनकी दिसणार नाही, इथे आपल्याला सीतेची अस्व दिसणार नाही, इथे कंदील फूल दिसणार नाही, कारण हे अति पावसाच्या प्रदेशातले भाग आहे. दंडोबाच्या याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, हे जे दिसतंय हे प्रागैतिहासिक कालखंडामधला आहे. म्हणजे ज्यांचा विशेषतः सोडण्याचा तो जर अभ्यास तुम्ही जर बघितला तर भारतामधली जी काही स्थापत्यशैली आहे ती स्थापत्यशैली विकसित होण्याचे 3 कालखंड पडतात. इसवी सन पूर्व 232, हे इथेच का सांगतो ते बघताना तुमच्या लक्षात येईल. इसवी सन पूर्व 232 ते इसवी सन 200 असा 400 वर्षाचा कालखंड जो आहे हा सातवाहनांचा कालखंड आहे. त्याच्यानंतर जो येतो तो चालुक्यांचा भाग येतो, साधारणपणे 5व्या-6व्या शतकापासून. सुरुवातीला केवळ डोंगर पोखरून गुहामंदिरं करणे हा भाग होता. नंतर खांब टाक्याची मंदिरं आली आणि त्याच्यानंतर मग चालुक्यांच्या कालखंडामध्ये पंचस्तंभी खांबांची रचना आली आणि त्याच्यानंतर राष्ट्रकूटांच्या कालामध्ये प्रत्यक्ष शिल्पकला जास्त प्रमाणामध्ये विकसित झाली आणि त्याच्यानंतर कलचुरी आणि त्याच्यानंतरचा जो काल आहे तो पुन्हा उत्तर चालुक्यांचा काल आहे. या 800 आणखी 900 वर्षांच्यामध्ये त्या पहिल्या कालखंडामधल्या स्थापत्याची सगळी वैशिष्ट्य दंडोबा फॉल्टवर दिसतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे सुद्धा गुहामंदिरच आहे बरं. मूळ मंदिर खरं तर हा कालखंड हा नंतरचा कालखंड आहे, अतिशय अलीकडचा आहे. त्यामुळे गुहामंदिराचं आणि या डोंगरावर तुम्ही कुठे गेलात, मग तुम्ही कोळदुर्गावर जावात, तुम्ही जुन्या पन्हाळ्यावर जावात, तुम्ही बाणूरगडावर जावात, कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला गुहा मंदिरही दिसलीच पाहिजे. फक्त इथे विकसित न होण्याचं कारण म्हणजे त्या कालखंडामध्ये पाण्याच्या सातत्याच्या जागा या परिसरामध्ये खूप कमी होत्या. मग हे इथेच का याचा आपण विचार नाही केला. प्रतिष्ठानापासून समुद्रावर जाणारे 6 रस्ते त्या कालखंडातले या परिसरातून जातात. प्रतिष्ठान म्हणजे पैठण, आणि म्हणून हा विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला. तर आपण आज जे करणार आहोत हे प्रागैतिहासिक कालखंडापासून ते अलीकडच्या कालखंडापर्यंतच्या या परिसराच्या विकासाच्या ज्या काही स्थापत्याच्या खुणा आहेत आणि इतिहासाच्या खुणा आहेत त्या आपण बघायला जाणार आहोत. आपल्याला गिरगळी पाहायची आहेत, आपल्याला शिलाहारकालीन शिलालेख पाहायचे आहेत, हे सगळं. तर आज याच्यामधलं वैशिष्ट्य कसं आहे की प्रस्थापित संकल्पना म्हणजे काय की केवळ पाठीवर सॅक टाकणे आणि मैलोगणती केवळ जंगल तुडवणे आणि वर गेल्यानंतर वा वा काय सुंदर लँडस्केप आहे असं पाणी, याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या वृक्ष प्रदेशात सुद्धा सुंदर निसर्ग असतो आणि त्यालासुद्धा इतिहास असतो आणि त्यालासुद्धा स्थापत्य असतं. आता ही दंडोबाची डोंगरांक काय की मूळ हे दंडेश्वर हे याचं नाव आहे. श्री दंडोबा हे अपभ्रंशित असणारं नाव आहे. दंडेश्वर म्हणजे काय की सह्याद्री उत्तर दक्षिण जो पसरलेला आहे, म्हणजे यावल तालुक्यात सातपुडा पर्वत आणखी सह्याद्री पर्वत जळगाव जिल्ह्यातल्या एकत्र येतात. म्हणजे असा पूर्व पश्चिम सातपुडा येतो आणि उत्तर दक्षिण सह्याद्री येतो. तो सह्याद्री तिथे खुज आहे आणि तो डहाणू जिल्ह्यातल्या बोर्डीपाशी तो उंच व्हायला सुरुवात होते.
हे तुम्ही जाऊन बघा बरं का सगळं. आणि तो डहाणूच्या बोर्डीपाशी तो सुरू झाला की तो हळूहळू उत्तरेकडे उंच असणारा सह्याद्री हा दक्षिणेकडे लहान लहान होत होता. आपल्याकडचे किल्ले कमी उंचीचे आहे आणि पुन्हा तो कर्नाटकातून निलगिरीला क्रॉस होईपर्यंत तो पुन्हा उंच व्हायला लागतो. त्यामुळे दोड्डा बेट्टा वगैरे जर तुम्ही बघितलं तर ते प्रचंड उंच आहे. हा सह्याद्रीचा नैसर्गिक रचना, त्याला पूर्व पश्चिम म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे असे फाटे आहेत. ते फाटे देशावर हळूहळू जमिनीला येऊन मिळतात आणि या सगळ्या याला दांड म्हणतात. म्हणजे जे सह्याद्रीचे पूर्व पश्चिम उतार असतात, उत्तर दक्षिण उतार असतात, त्याला धार म्हणायचं. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. त्याला धार म्हणायचं. आता तुम्ही गगनगडावर जर गेलात तर ती जी उत्तर दक्षिण दिसते ती धार आहे, पण तीच तुम्ही जर इकडे सांगशीकडे आलात तर तो दांड म्हणायचा. रुंद असतो आणि तो जमिनीला. तर हे डोंगर दांडावरचे भाग आहेत. ही सगळी जी डोंगररांग आहे, सातारा जिल्ह्यातल्या वर्धनगडापासूनची जी डोंगररांग आहे त्याला सुरुवातीला वर्धनगडाची डोंगररांग म्हणतात, नंतर त्याला दंडोबाचीच डोंगररांग म्हणतात. ही डोंगररांग संपते कुठे? ही डोंगररांग इथून पुढे आपण काही अंतर, साधारण 40 किलोमीटर अंतराला बाणूरगडाच्या पलीकडे चिमणी कडा म्हणून, तुम्ही कधी बघितलं की नाही मला माहिती नाही, चिमणी कड्यापाशी डोंगररांग संपते. तर असं आहे. बघत बघत त्या डोंगररांगेला पॅरलल आपण आत्ता जाणार आहोत. फक्त आपण भूषणगड म्हणजे बाणूरगड का काढला तर भूषण आणि बाणूरगड हे दोन्ही एकत्र करायचे आहेत. म्हणजे ती डोंगररांग वेगळी आहे, तिला भूषणगडाची डोंगररांग म्हणतात. अशा पद्धतीने कालच आनंद पाळंदेंची आणि माझा फोन झाला तर त्यांना हे मोठं म्हणजे कसं त्यांना कौतुक वाटतं या सर्व वेगळेपणा वाटतं त्या गोष्टीचा. तर त्यांना आपण नंतर फोन करणार आहोत, ते आपल्या सगळ्यांशी बोलतील या संदर्भामध्ये. तर दंडेश्वराचं हे ॲक्च्युली हे गुहा मंदिर आहे. दंडोबाचं मंदिर आहे गुहे. नंतर जर आम्ही ज्यावेळेला सुरुवातीला यायचो त्यावेळेला फक्त हे एवढंच ओपन, हे पण ओपन जसा मातीचा रस्ता होता आणि ओपन आणि इकडून यायचंच नाही. या बाजूने खरं तर वर चढायची मूळ जागा आहे ती. मी सुद्धा म्हणजे सह्याद्री फिरता फिरता माझं लहानपण विसरून गेलो. आज माझी इमोशन्स असे आहेत की लहानपणी आम्ही शाळेमधून आमचे गोपाळ पांडुरंग कंटक नावाचे एक शिक्षक होते, ज्यांना मी ते, हा माणूस यायच्या इतका दुर्गवेडा माणूस मी आयुष्यात कधी बघितलेला नाही आहे. पण महाराष्ट्रात त्यांना काही ॲप्रिसिएशन नाही आहे. तर ते दुटंगी धोतर नेसायचे, टोपी घालायचे आणि त्यांचा एक शर्ट, घोड्याचा शर्ट म्हणायचा त्याला, ओपन शर्ट, तो शर्ट घालून प्रत्येकाच्या घरून डबा आणायचा. आणि सिद्धेवाडीची एक विहीर आहे, मोठीच्या मोठी बांधलेली अजूनही विहीर आहे की नाही मला माहिती नाही ती. त्या विहिरीमध्ये आम्ही आमच्या वॉटर बॅग भरून घ्यायचो आणि त्या वॉटर बॅग गळ्यात अडकवायच्या आणि इथे यायचं. आणि भर दुपारी 12 वाजता उतरायला लागलो की ऐन पावसाळ्यात सुद्धा मृगजळ दिसायचं, इतकं हे वृक्ष होतं. आणि आत्ता हे बघितल्यानंतर मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. तर 21 वर्षानंतर मी पुन्हा या परिसरामध्ये आलेलो आहे. पण आता असं झालेलं आहे की काय बघायचं शिल्लक असेल तर आता पुन्हा जुनं नवीन बघायचं, एवढं तर माझ्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे आपण बघूयात. फक्त इंट्रोडक्शन आता या 2 गोष्टी सांगण्याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे, या सर्व मोहिमेचं जे नेतृत्व आहे ते 3 लोकांच्याकडे आहे. डॉक्टर देवपाल बरगाले, सागर आपळे म्हणजे सुधीर आपळे म्हणू आपण त्यांना, आणि संतोष रत्नपारखी. याचं कारण असं आहे की कुठलीही गोष्ट नव्याने आपण स्वतः अनुभवून चुकल्याशिवाय, पडल्याशिवाय आणि धडपडल्याशिवाय लोकांना घेऊन जायचं नाही, असा मैत्रेयीचा कटाक्ष आहे. आणि म्हणून हे लोक सातत्यानं